नागरिकांच्या प्रश्नासाठी नेहमीच झटणाऱ्या सोलापूर शहर मध्याच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं आवाहन वक्ता सेलचे अध्यक्ष नागनाथ कदम यांनी केलंय। सोलापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे यांना विजयी करण्यासाठी काँग्रेसच्या वक्ता सेलच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला असून मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट भागामध्ये प्रचार यंत्रणा लावलेली असून तळागाळामध्ये काँग्रेस पक्षाचं कार्य पोहोचवण्यासाठी हे पदाधिकारी डोअर टू डोअर पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचं काम करत असून भाजपने दिलेले गेटकेन उमेदवार राम सातपुते सातत्यानं मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे असं भावनिक होऊन मतदारांना सांगत असले तरी जन्म कुणाच्याही हातात नसतो। त्यामुळे गेल्या 10 वर्षात सोलापूर शहराचा आणि जिल्ह्याच्या आपल्या सत्तेच्या काळात झालेला विकास सांगावा। दिल्लीपासून गल्लीपर्यंत महापालिकेची सुद्धा सत्ता भाजपच्या ताब्यात असताना विकास का झाला नाही यावर उमेदवार सातपुते का बोलत नाहीत? स्मार्ट सिटी आलेला हजारो कोटी रुपयांचा निधी कुठे गेला? गेल्या 10 वर्षापासून सोलापूर लोकसभेसाठी निवडून दिलेले दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचं ते का मान्य करत नाहीत? देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्याचा गौरव केलेला जात असताना केवळ सत्ता आणि खुर्चीसाठी सत्य न बोलता स्टंटबाजी करणारे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभव समोर दिसू लागल्यानं ते वाटेल ते आरोप उमेदवार प्रणितीताईंना सोडून शिंदे साहेबांवर करू लागल्यानं काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या जोमाने आणि ताकदीने कामाला लागलेत। यावेळी कार्यकर्त्यांनी जनवात्सल्य या ठिकाणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली। प्रणितीताई शिंदे यांना प्रचंड मतांना निवडून आणायचंच असा चंगच या कार्यकर्त्यांनी बांधला असून गेल्या 10 वर्षात भाजपानं घोषणाबाजीशिवाय आणि जाहिरातीशिवाय काहीच केलेलं नाहीये। त्यामुळे आपल्या मनातील खदखद व्यक्त करत असताना वक्ता सेलचे तरुण तडफदार अध्यक्ष नागनाथ कदम काय म्हणाले पाहूयात। सोलापूर लोकसभा धडाडीचे कर्तृत्ववान कुमारी प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ वक्ता सेलच्या वतीनं मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर याचा आढावा केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या समोर आढावा ठेवण्यात आलेला आहे। परंतु सोलापूरमध्ये विरोध पक्ष असलेले उमेदवार राम सातपुते साहेब यांचा जन्म सोलापूरमध्ये काल झालेला आहे, परंतु त्यांना विसर पडलेला आहे। जन्म होणे म्हणजे कुणाच्या हातामध्ये नाही, शेतकऱ्याच्या पोटी जन्मणे म्हणजे त्यांच्या हातामध्ये नाही, किंवा सोन्याचा चमचा घेऊन हातामध्ये घेऊन येणे, जन्म घेणे म्हणजे कुणाच्या हातात नाही हे यांना विसर पडलेला आहे। परंतु राम सातपुते साहेब, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, सोलापूरमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सोलापूर जनता देशामध्ये सत्ता दिली, राज्यामध्ये सत्ता दिली आणि सोलापूर महापालिका आपल्या ताब्यामध्ये दिली। सोलापूरचा 1 खासदार आणि 2 आमदार, एक सहकारी मंत्री सुभाषबाबू देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेब यांनी सोलापूरच्या विकासामध्ये काय भर केले हे तुम्ही का त्यांना विचारत नाही? आणि सत्ता दिल्यानंतर जे स्मार्ट सिटीमध्ये आलेले पैसे गेले कुठं? जर सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी तुम्ही जर सांगत आहात तर आलेली रक्कम कुठं गेली? जर सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीमध्ये दररोज स्वच्छ जर सोलापूरला पाणी मिळत नसेल तर तुमचा BJPला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे का? सोलापूरमध्ये 8 दिवसाला पाणी जनतेला मिळत आहे, स्मार्ट सिटीमध्ये स्वच्छ पाणी मिळत नाही। आणि जे कोणी आहेत काँग्रेस पक्षाने गेल्या अनेक वर्ष काय केले म्हणून विचारतात, त्यांना मी विचारू शकतो, तुम्हाला 10 वर्ष संधी दिल्यानंतर सोलापूरचा विकास काय केला? ह्या मुद्द्यावरती राम सातपुतेने बोललं पाहिजे, हे त्यांना मी आव्हान करतो। यावेळी वक्ता सेलचे उपाध्यक्ष मदन उर्फ अम्मा पवार, शहर मध्याचे वक्ता सेलचे अध्यक्ष शशिकांत जाधव, वक्ता सेलचे उपाध्यक्ष संजय बोडके, दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रकाश राठोड, मोहोळ तालुक्यातील सावळेश्वरचे संघटक बाळासाहेब कुसेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते।